मित्रांनो, पोल्ट्री व्यवसाय हा अनेक जणांना म्हणजे खूप सोपा व्यवसाय वाटतो. बऱ्याच जणांना काय वाटतं की फक्त काय खाद्य टाकलं आणि अंडे गोळा करणं झालं, ह्याच्यामध्ये काही जास्त कष्ट वगैरे काय नाही. तर मित्रांनो, असं काय नाहीये. तो व्यक्ती पोल्ट्री फार्म चालवतो त्यालाच माहीत असतं ह्याच्या मागे किती कष्ट आहेत ते. तर मी तुम्हाला एक 0.0% फक्त आमचं कष्ट दाखवतो. ज्यावेळेस मित्रांनो आपला सुरुवातीला पक्षी येतो एक दिवसाचा, तर त्या दिवशीपासून जे 10 दिवसाचं ब्रोडिंगचं जे कष्ट आहे का हे दाखवतोय मी तुम्हाला. तर आता हे पक्षी बघू शकतायत मित्रांनो तुम्ही. तर हे पक्षी जे आहेत हे आपले पूर्ण पिंजऱ्यामध्ये ब्रोडिंग आहे, बरोबर आहे. तर एक पिंजरा आड करून आपला ब्रोडिंगचा बल्ब आहे, म्हणजे जो 60 वॅटचा आपला बल्ब असतो तर तो बल्ब असतो. आणि तर मित्रांनो, सुरुवातीचे ते 10 दिवस आहेत ते पूर्ण आम्ही रात्रात दिवस जागून जे आहे हे ब्रोडिंग चालवलेलं आहे. तर मित्रांनो, हे बघू शकताय तुम्ही, बघा हे बाज, ठीक आहे. तर ह्या बाजावर मित्रांनो आपण कंटिन्यू 10 दिवस ह्या फार्ममध्येच होतो, रात्रात दिवस जागून सुद्धा आम्ही हे काढलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपण ब्रूडिंग केलेलं आहे. आता काय होतं, जागण्याचं बी कारण सांगतो मित्रांनो. जे आपले पहिले लाल बल्ब तुम्हाला माहीत असतील 60 वॅटचे, तर ते बल्ब कधी जाईल हे सांगता येत नाही. तर ठीक आहे, तर त्यामुळे पोल्ट्री फार्म हा व्यवसाय जो करतोय ना त्यालाच माहिती आहे हा व्यवसाय वाटतो एवढा सोप्पा नाही, किंवा रीलवर बघण्या एवढा हा व्यवसाय सोप्पा नाही. वसियाना आग का दरिया डूब के जान